तर मित्रांनो, आता आपण पाहतोय जो काही लोकॅलिटी जो काही एरिया आहे तो आहे कन्नमवार नगर नंबर 2. बऱ्यापैकी आता डेव्हलप झालेले आहे. रिडेव्हलपमेंटची कामे बऱ्यापैकी काही प्रमाणात झालेली आहेत, काही प्रमाणात सुरू आहेत आणि ऑलमोस्ट आता येथील जे काही कॅपॅसिटी आहे म्हणजे इमारतींची म्हणा ती जवळजवळ संपत आलेली आहे, कारण रिडेव्हलपमेंटची कामं बऱ्याचपैकी आहेत. पण आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लोकॅलिटी पहा, एरिया पहा, म्हणजे तुम्हाला बँका असेल, मार्केट असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील अवेलेबल असायला हव्यात त्या नक्कीच आहेत. अशा प्रकारचा हा एरिया आहे मित्रांनो. आपण त्याच प्रकल्पाकडे चालू आहे. जो काही प्रकल्प आहे जिथे फक्त 35 लाखामध्ये 1 BHKचा फ्लॅट उपलब्ध करून दिलेला आहे. तर आपण ज्या रस्त्याने चालू तिथेच एक बेस्टचा डेपो आहे, बस डेपो आहे. तिथून आपल्याला इथे तुम्हाला बस उभी दिसते, हा आहे बस डेपो. बस डेपोपासून आपण लेफ्ट घेतलेला आहे. लेफ्ट घेतल्यानंतर समोर थोडं गेल्यानंतर परत आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. म्हणजे हे जनता मार्केट आहे मित्रांनो. कन्नमवार नगरचं जे काही मार्केट आहे ते जनता मार्केट आहे. पुढे त्याचा मी उल्लेख करणारच आहे. पण हा अशा प्रकारचा रस्ता आहे. आपण दिसत असेल की सध्या मार्केट म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा, तुम्हाला एक अंदाज येईल. हा उद्देश काय आहे की हा दाखवण्याचा की अंदाज येईल, नाही तर उगाच तुम्ही म्हणाल सर कशाला टाईमपास करताय. तर आजूबाजूचा परिसर नेमकं कसं आहे हे सुद्धा तुम्हाला नक्कीच समजायला पाहिजे. बाकी सोसायटी बनलेली आहे. सोसायटीमध्ये आद्या बनल्यानंतर आतमध्ये तुम्हाला काही पोझिशनला वेळ लागणार नाही. आता इथून थोडं पुढे गेल्यानंतर मित्रांनो राईट साईडला बिल्डिंग आहे आणि तीच आहे म्हाडाची इमारत, ज्यामध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत. ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे हीच आहे मित्रांनो इमारत, जे शिवसृष्टी असं त्या इमारतीचं नाव आहे किंवा सोसायटीचं नाव आहे. याच ठिकाणी घरे आहेत मित्रांनो. तर टावर आहे, 23 मजल्याचा टावर आहे. त्या टावरमध्ये घरे आहेत. वेगवेगळ्या फ्लोअरला ही घरे आहेत मित्रांनो. जी 23 घरे बोललं जाते, पण बुकलेटमध्ये 30 घरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचे डिटेल्ससुद्धा मी पुढे सांगणार आहे. ओके, तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जी काही म्हाडाची लॉटरी आलेली आहे, आपण प्रत्येक ठिकाणी जातोय, प्रत्येक साईडला साईड विजिट करतोय, सॅम्पल फ्लॅट करतोय किंवा ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तेथील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि आतापर्यंत मित्रांनो एका नवीन प्रकल्प ठिकाणी ज्या ठिकाणी स्कीम कोड क्रमांक आहे 415B आणि 415B ही जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी म्हाडाची 23 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली, ती सुद्धा अगदी परवडणाऱ्या दरात, म्हणजे 35 लाखामध्येच घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. नेमका प्रकल्प कसा आहे, येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे, आतमधील घरे कशी आहेत, हॉल कसा आहे, किचन कसं आहे, टॉयलेट बाथरूम कसं आहे किंवा ज्या काही गोष्टी असतील, सोसायटी कशी आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो, हाच एक कन्नमवार नगर नंबर 2. समोर तुम्ही गेलात थोडं तर समोर आहे जनता मार्केट, जे कन्नमवार नगरचं सगळ्यात महत्त्वाचे एरिया आहे, म्हणजे प्राईम लोकेशन. आणि जनता मार्केटपासून अगदी वॉकेबल, म्हणजे 2 मिनिटं पण नाही लागणार आहे, 1च मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती हा प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध मित्रांनो 23 घरे उपलब्ध आहेत 1 BHKची. आणि म्हणून आतमधली जे काही सोसायटी ऑलरेडी रजिस्टर झालेली आहे. शिवमुद्रा अशा सोसायटीचं नाव ठरवण्यात आलेलं आहे. आता फक्त मी तुम्हाला नेमकं घर दाखवणार आहे की सॅम्पल फ्लॅट कसा, कारण ऑलरेडी सोसायटी रजिस्टर आहे मित्रांनो, त्याच्यामुळे पोझिशन तुम्हाला लगेच मिळणार आहे. तुम्हाला वेट अँड वॉच ठेवायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जर रेडी टू मूव्ह घरी हवे असतील तर हा प्रकल्प नक्कीच तुमच्या खिशाला परवडणार आहे. आणि नक्कीच सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घरे अशी ज्याची ख्याती आहे तो नक्कीच हा मुंबईतील एकमेव प्रकल्प, लक्षात घ्या, EWS उत्पन्न गाठीचा एकमेव प्रकल्प ज्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या दरामध्ये या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले, म्हणजे 35 लाखामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेले. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो आतमध्ये आणि दाखवतो नेमका या ठिकाणचा सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो. चला. तर आता आपण आतमध्ये एंट्री करूया मित्रांनो. पहिला एंट्रन्स आहे, इथून आतमध्ये एंट्री करताना तुम्ही पाहू शकता खाली स्टील्ड पार्किंग देण्यात आलेली आहे. फायर सेफ्टी सुद्धा देण्यात आलेली आहे. इथून आपल्याला ए विंग आणि बी विंग 2 विंग या ठिकाणी आहेत. तर ए विंगमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर इथे आतमध्ये पाहू शकता अशा प्रकारच्या 2 साईडला 2 लिफ्ट आहेत, म्हणजे 2 स्टेअरकेस एरिया, एंट्रन्स एरिया आहे, तो लॉबी आहे. आता पहिला आपण प्रकल्पाचे सविस्तर डिटेल पाहूया मित्रांनो, त्याच्यानंतर सॅम्पल फ्लॅट पाहूया. संकेत क्रमांक आहे 414B, कन्नमवार नगर नंबर 2, अस्मिता कॉलेजच्या बाजूला, जनता मार्केट, विक्रोळी पूर्व, मुंबई 400083. पॉकेट क्रमांक 3 आहे मित्रांनो, हा लक्षात घ्या. इथे इमारत क्रमांक 1 मध्ये ए आणि बी विंगमध्ये घरे उपलब्ध केलेली आहेत. आता पुढे पहा मित्रांनो, उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट, अर्थातच EWS, म्हणजे ज्यांचं उत्पन्न मासिक 50,000 रुपयापेक्षा कमी आहे आणि वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे असे अर्जदार या उत्पन्न गटात अर्ज करू शकतात. अनामत रक्कम आहे 25,590. उपलब्ध घरे आहेत 23. चटई क्षेत्रफळ 27.98 स्क्वेअर मीटर, अर्थात 301 स्क्वेअर फीट. किंमत आहे 35,82,177. स्थिती पाहिली तर ही घरे ताबा देण्यास तयार आहेत आणि 35 लाख म्हणजे सर्वसामान्यांच्या दराला म्हणजे खिशाला परवडतील अशी ही घरे या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्यांची संख्या 23 आहे.
आता नेमकं मित्रांनो कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे उपलब्ध आहेत तर हे पहा तुम्ही. जनरल पब्लिक अर्थातच सर्वसाधारण जनता आपण खुला प्रवर्ग म्हणतो त्यासाठी 8 घरे उपलब्ध आहेत. फिजिकल हँडिकॅप अंध व अपंग व्यक्ती यासाठी 1 घर उपलब्ध आहे. डिफेन्स फॅमिली अर्थातच संरक्षण दलातील कर्मचारी किंवा कुटुंब त्यांच्यासाठी 2 घरे उपलब्ध आहेत. म्हाडा एम्प्लॉईज म्हाडा कर्मचारीसाठी 1 घर उपलब्ध आहे आणि राज्य शासकीय कर्मचारी प्रवर्गासाठी 1 घर उपलब्ध आहेत. अशी एकूण 23 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता आपण पाहूया मित्रांनो सॅम्पल फ्लॅट नेमका लोकॅलिटी सॅम्पल फ्लॅट कसा आहे आतमध्ये नेमका घरे कशी आहेत हे आता आपण पाहूया. आता अनेकांना प्रश्न पडतो मित्रांनो की सोसायटीमध्ये पार्किंग अवेलेबल आहे का. तर तुम्ही पाहू शकता म्हणजे भरपूर मोकळी जागा खरं तर सोसायटीमध्ये सोडलेली आहे. म्हणजे मला वाटतं विक्रोळमध्ये जेवढे काही नवीन प्रोजेक्ट आहेत म्हाडाचे म्हणजे 2023च्या नंतरचे हा एकमेव प्रकल्प आहे ज्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात म्हणजे मोकळी जागा सोडण्यात आलेली म्हणजे स्टील पार्किंग आहे आणि त्याशिवाय आजूबाजूला मोकळी जागा आहे. एवढी जागा दुसऱ्या सोसायटीमध्ये उपलब्ध नाही. मागील आपण 414चं किंवा 415चं सॉरी आपण 415मध्ये पाहिलं की तिथे पार्किंगला खूप कमी जागा आहे. पण इथे मात्र तसं नाही. बाजूला अस्मिता कॉलेज आहे मित्रांनो, लॉ कॉलेज महिला कॉलेज आहे, तिथे स्टेट बँक आहे जसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. मग हे सगळी जागा तुम्ही पाहू शकता मोकळी ही या सोसायटीमध्ये आहे जेणेकरून पार्किंगचा तेवढा इश्यू या ठिकाणी नक्कीच होणार नाही आहे. कारण तुमचा कार्यक्रम असेल किंवा काही जरी असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी सेलिब्रेट करू शकता. इथे सुद्धा सोसायटीतील लोक एकत्र येऊन मस्तपैकी कार्यक्रम वगैरे सादर करत असतात. तर अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे मित्रांनो जो म्हाडाचा प्रकल्प ज्या ठिकाणी घरी उपलब्ध केली होती. आता नेमकं आपण पाहू की नेमकं अजून काय वैशिष्ट्य आहेत या प्रकल्पाची तेही आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. तर आता पाहूया मित्रांनो या प्रकल्पापासूनचं अंतर काय आहे. विक्रोळी रेल्वे स्टेशन आहे 2.1 किलोमीटर. विक्रोळी मेट्रो स्टेशन आहे 1 किलोमीटर. पूर्व द्रुतगती महामार्ग आहे 400 मीटर. बेस्ट बस स्थानक आहे 100 मीटर आणि त्याशिवाय शाळा, कॉलेज, बँका, मार्केट, हॉटेल्स, रिक्षा स्टँड, गार्डन हे सगळं अगदी जवळच उपलब्ध आहे.
आता या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026 आणि साईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकतो. लक्षात घ्या, कुठल्याही म्हाडाच्या फेक वेबसाईटला न जाता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावेत असं कुठेतरी आवाहन म्हाडातर्फे करण्यात तर मित्रांनो, आज आपण स्कीम कोड क्रमांक 414B कन्नमानगर विक्रोळ येथील प्रकल्पाची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. पुढील भागात आपण इतर ठिकाणी जाऊन तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहोत. जसे जसे कमेंट येतील मित्रांनो त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ बनवू, कारण ज्या ज्या ठिकाणचे सॅम्पल फ्लॅट दाखवा असे कमेंट्स येतील तिथे जाऊन नक्कीच व्हिडिओ करून तेथील सॅम्पल फ्लॅट दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.